नमस्कार मंडळी, चला तर बघूया मराठी रियासत या पुस्तकाचा पुढचा भाग. अल्लाउद्दीनचा मृत्यू व योग्यता. सुलतान अल्लाउद्दीन स्वभावाने फार तापट होता. राज्यात काही बखेडकर लोक नेहमी असावयाचेच. त्यांकडून अनेक वेळा सुलतानास ठार मारण्यासाठी बंडे उद्भवत. तेव्हा तो जास्तच चवताळी. काफूरची शेवटची स्वारी झाली त्यानंतर अल्लाउद्दीनची सत्ता अगदी कळसास पोहोचली. तो स्वभावतः क्रूर असूनही मोठा नशीबवान होता. थोड्या अवकाशात त्याच्या राज्याची मर्यादा अतोनात वाढली. अव्यवस्थित राहण्याने त्याची तब्येत दिवसेंदिवस बिघडत चालली होती. मलिक काफूरवर त्याची बहाल मर्जी असे. त्या दुष्टाने ह्या कृपेचा फारच दुरुपयोग केला. त्याच्याशिवाय बादशहाजवळ दुसऱ्या कोणाचे काही चालेनासे झाले. प्रत्यक्ष राणी व मुलगे यांच्याशी सुद्धा सुलतानाचे वैमनस्य काफूरने पाडून त्यास अटकेत ठेविले. ते सर्व आळशी व दुर्व्यसनी निघाले. दरबारातही घोटाळे उत्पन्न झाले. उमराव लोक त्रासले. जावई गुजरातेत बंड झाले. चित्तोडगड हातचा गेला. दक्षिणेत रामदेवरावाचा जावई हरपाळदेव याने मोठा उठावा करून मुसलमान किल्लेदार हाकून लाविले आणि स्वतः स्वतंत्रतेने राज्य करू लागला. ही वर्तमाने ऐकून बादशहास क्रोधाच्या लहरी येऊ लागला. त्याचे दुखणे जडावले आणि थोड्याच दिवसांनी त्याचा काळ झाला. याने 20 वर्ष राज्य केले. कोणी म्हणतात की काफूरनेच त्याला विषप्रयोग केला. अल्लाउद्दीन स्वभावाने छानदिष्ट, निर्दय व जुलमी होता. त्याचे कायदे अविचाराचे असत, तेणेकरून लोकास इजा पोहोचे. तथापि त्याची जरब विशेष असल्यामुळे कारभार एकंदरीत बराच सुरळीत चालला. प्रांतात स्वस्थता होऊन भीती नाहीशी झाली. सुलतानाची संपत्ती वाढली. मोठमोठ्या हवेल्या उठून सुधारणेचे पाऊल थोडेसे पुढे पडत चालले. आरंभी सुलतानास लिहिता वाचता काही येत नव्हते. त्याचबद्दल त्यास लांछन वाटून प्रौढपणी तो थोडी विद्या शिकला. पण तेणेकरून तो वहिवाटेल्या कामगार लोकासही भारी पडला. व्यापारासाठी सरकारी पैसा लोकास कर्जाऊ देण्याचा हुकूम करून त्याने राज्यात बाहेर माल नेण्याची बंदी केली. बाजार उघडण्याच्या व बंद करण्याच्या वेळा त्याने ठरवून दिल्या. चहूकडे हेर ठेवून सर्व प्रकारची गुप्त बातमी लगोलग कळण्याची तजवीज केली. अशा कायद्यांनी त्याने राज्यात बंदोबस्त ठेविला. पण त्यामुळे लोकास सौख्य झाले नाही. दुष्काळ पडला तेव्हा वरील पुष्कळ कायदे चालेनासे झाले. धर्मसंबंधात अल्लाउद्दीनने जुलमी वर्तन केले नाही. राजनीतीसंबंधी त्याचे म्हणणे असे पडे की वारंवार बदलणाऱ्या लोकमतांपेक्षा एकट्या शहाण्या राजाची इच्छा अधिक चांगली. मोठेपणाचा बडेजाव करून महमद किंवा सिकंदर याचप्रमाणे महत्कृत्य करण्याचा जेव्हा अल्लाउद्दीन विचार करू लागला तेव्हा अल्लाउद्दीन मुल्क नावाच्या त्याच्या एका काझीने अतितृष्णा न कर्तव्या ह्या नियमाचा त्यास चांगला उपदेश केला. तेव्हापासून त्या उपदेशाप्रमाणे सुलतान वागू लागला. त्याच्या कडक कायद्यांनी जिकडे तिकडे असा वचक बसला की वाटसरू रस्त्यावर सुरक्षित निसत. बंगालहून काबुलास व तेलंगणापासून काश्मीरापर्यंत व्यापारी लोक निर्धास्तपणे आपल्या मालाची ने-आण करू लागले. वसुलाच्या बाबतीत लोकांवर जुलूम झाल्यास चौकशी करण्यासाठी योग्य कामगार अल्लाउद्दीनने नेमिले होते. सुलतान अल्लाउद्दीन अत्यंत निष्ठुर व निर्धारी असे. क्षुल्लक कारणावरून सहज दुसऱ्याचा प्राण घे. त्याच्या आश्रयास राहून नवीन मुसलमान झालेल्या मोगल लोकांची त्याने अनेक वेळा कत्तल केली. मलिक काफूर हा तृतीय प्रकृती मनुष्य होता. त्याच्या संगतीस लागून बादशहाने आपले नुकसान करून घेतले. त्याच्या पायी त्याच्या प्रत्यक्ष बायको मल्लिका जहान त्याला मोजीनाशी झाली. सर्व प्रकारच्या सौख्य उत्पादक साधनांमध्ये लोळत असूनही त्यास अंती सुखाचा लवलेश मिळेना. खिजर खान व शादी खान हे त्याचे दोघे मुलगे कैदेत होते. काफूरच्या सांगण्यावरून अल्लाउद्दीनने आपला भाऊ आलफ खान यास ठार मारिले. हिंदू स्त्रियेशी लग्न करणारा असा पहिलाच मुसलमान सुलतान होय. ऐश्वर्यमदाने धुंद होऊन हाती आलेल्या अधिकाराचा दुरुपयोग केल्याने अंती दुःख कसे होते व राज्य कसे लयास जाते ही गोष्ट अल्लाउद्दीनच्या चरित्रापासून शिकण्याजोगी आहे. अल्लाउद्दीनचे मुख्य कौशल्य राज्याची सांपत्तिक स्थिती उत्तम राखण्यात दिसून आले. हर प्रयत्न करून त्यांनी अगणित संपत्ती जमा केली आणि राज्यात आबादानी पसरली. बरानी सांगतो की प्रथम 3 वर्ष त्याला विशेष श्रम पडले. पुढे आपण वाटेल तशी चैन केली तरी राज्याची व्यवस्था कायम राहावी असा बंदोबस्त त्याने केला.
दूरदूरच्या प्रांतात त्याच्या फौजास जय येत गेले. चहूकडे विजय प्राप्त झाल्याच्या बातम्या त्यास हरहमेश येऊ लागल्या. दर साल 2-3 मुलगे त्यास होऊ लागले. तिजोरीत पैसा विपुल राहू लागला. हिरे रत्नांच्या पेट्यांच्या पेट्या नित्य दृष्टीस पडू लागल्या. हजारो हत्ती त्याच्या पदरी झुलत होते. दिल्ली शहरच्या सरकारी तबेल्यात 70,000 घोड्यांचा संग्रह होता. या अपार संपत्तीने त्यास ऐश्वर्यमद चढून त्याच्या डोक्यात भलते भलते विचार घोळू लागले. गर्वाने व अज्ञानाने फुगून जाऊन त्याचे डोके बहकून गेले. त्यामुळे भलत्या भलत्याच कल्पना तो करू लागला. विद्येचा तर त्यास गंध नव्हता आणि विद्वानांची संगतीही त्यास आवडत नव्हती. त्यास पत्रसुद्धा लिहिता येत नव्हते. तो स्वभावाने तुसट, हट्टी व निष्ठुर होता. तरी सर्व लोक त्याशी हसतमुख असत. नशिबाची त्याचवर कृपादृष्टी होती आणि हाती घेतलेल्या कामात भराभर यश येत गेल्यामुळे तो अत्यंत बेपर्वा व उर्मट झाला. आपण नवीन धर्म स्थापना करावा, त्याचा आपण पैगंबर व्हावे आणि दिल्लीच्या कारभारावर आपला एक प्रतिनिधी म्हणून सिकंदराप्रमाणे भूतल जिंकेत संचार करावा, असे उद्गार तो वारंवार काढू लागला. शिक्क्यात व लेखात आणि शुक्रवारच्या नमाजात दुसरा सिकंदर असे नावसुद्धा त्याने धारण केले. पण अल्लाउद्दीनजवळ काही शहाणी माणसे होती व राणीच्या चुलत्याने एके दिवशी सुलतानाची बरीच कानउघडणी केली. तो म्हणाला, धर्माचे काम करण्यास पैगंबर पुष्कळ मिळतील, पण अगोदर हिंदुस्थान देश तर जिंकून होऊ दे. रतनभोर, चित्तोड, चंदेरी, माळवा, धार, उज्जनी वगैरे मोठे मोठे शहरे हिंदूंच्या हातात आहेत. मोगल लोक वायव्येकडून त्रास देतच आहेत, तर मद्यप्राशनासारखे धंदे सोडून देऊन अगोदर ही कामे कर. हा उपदेश सुलतानास चांगला पटला. त्याने बरानीच्या चुलत्यास मोठे बक्षीस देऊन लगेच त्याने वरील कामे हाती घेतली आणि ती लवकरच तडीस गेली. कामे हाती घेताच तो किती कठीण आहेत हे त्यास दिसून आले. नुसत्या एकट्या रतनभोरच्या वेढ्यानेच तो जेरीस आला. तेव्हा सिकंदरसारख्या पराक्रमाच्या वल्गना आपोआपच जागी बसल्या. प्रत्यक्ष त्याच्या पुतण्याने बंड करून त्यास ठार मारण्याचा प्रसंग आणला होता, पण सुदैवाने बंड उघडकीस येऊन अल्लाउद्दीनने पुतण्याची व त्याच्या साथीदारांची पुरी खोड मोडली. अशा प्रकारची बंडे वारंवार होत असत. ती का होतात आणि त्यांच्या मुळाशी काय आहे याचा शोध सुलतान करू लागला. त्याने आपले अधिकारी जमविले आणि त्याचबरोबर रात्रंदिवस वाटाघाट चालवली. त्यात असे निष्पन्न झाले की लोकांच्या वर्तनावर सरकारचा दाब हवा तितका ठेवण्यात आलेला नाही. लग्नकार्याच्या व सणावारांच्या प्रसंगी पुष्कळ लोक एकत्र जमून मद्यप्राशन वगैरे करून भलती भलती चर्चा करत असत. मोठमोठे सरदार व वजनदार लोक उघड राज्याच्या विरुद्ध मसलती करत असत. तसेच पुष्कळ लोकांजवळ पैसा फार झाल्यामुळे त्यांना बंडाची सामुग्री आयतीच तयार करिता येते. बंडाची ही मीमांसा सुलतानाच्या मंत्रिमंडळात निष्पन्न झालेली असो किंवा बरानीच्या डोक्यातून निघालेली असो, तिचा बंदोबस्त सुलतानाने मात्र लगेच सुरू केला. लोकांजवळ संपत्ती फार वाढली असे पाहून लगेच तिचा बंदोबस्त त्याने मोठ्या तीव्रतेने केला. लोकास गाव किंवा जमिनी इनाम दिलेल्या होत्या, तर त्याने एकदम खालसा केल्या. काहींना सबबीवर त्याने सर्व लोकांस पिळून त्यांच्याकडून पैसे उकळले. सामान्य लोकांजवळ एक पैसुद्धा राहिली नाही. तेव्हा उदरनिर्वाहाच्या कामात गुंतून गेल्यामुळे त्यास बंडाची वार्ता कोठून सुचणार. सुलतानाने गुप्तहेरांची नवीन व्यवस्था सुरू केली. लोकांच्या यत्किंचितही हालचालींची वर्दी त्यास ताबडतोब मिळू लागली. सरदार, उमराव, अंमलदार वगैरेंच्या घरी जे काही प्रकार होत होते ते सर्व सुलतानास कळू लागले. गुप्त बातम्या काढून लोकांची त्यांनी अशी जाचणूक सुरू केली की त्यांना तोंड उघडण्याची सोय राहिली नाही. बाजारातले किंवा रस्त्यातले सामान्य व्यवहारसुद्धा सुलतानाच्या कानावर जाऊ लागले. एवढ्यानेच काम भागले नाही. दारूच्या नादात लोक वाटेल तसे बरळतात. यास्तव मद्याची विक्री व मद्यप्राशन त्याने साफ मना केले. त्याचप्रमाणे इतर अंमली पदार्थही त्यांनी बंद केले. दारू गाळणारास व जुगारी लोकास त्याने शहरातून हुसकून दिले. त्याने आपल्याजवळ मद्यप्राशनाच्या काचेची वगैरे सर्व भांडी फोडून बदावून दरवाजासमोर त्यांचा ढीग घातला. तसेच दारूचे भरलेले घडे व पिपे रस्त्यावर ओतून दिल्याने त्याच्या पावसाळ्यातल्यासारखा चिखल झाला. स्वतः सुलतानाने मद्यप्राशन सोडून दिले आणि अनेकांना त्याबद्दल देहांत शिक्षा केली. त्या योगाने मद्यप्राशन जरी समूळ नाहीसे झाले नाही, तरी सार्वजनिक गुत्ते मात्र सर्व बंद पडले. लोकांचे गुप्त
उमराव लोकांनी एकमेकांच्या घरी भेटीस जाऊन गुप्त बेत बंद पाडण्यासाठी सुलतानाने असे फर्मान सोडले की सरदार व उमराव लोकांनी एकमेकांच्या घरी भेटीस जाऊ नये, मेजवान्या करू नयेत व चार चौघांनी मिळून एकत्र विचार करीत बसू नये. लग्न वगैरे ठरवण्यापूर्वी किंवा इतर मनुष्यांना आपल्या घरी उतरू देण्यापूर्वी त्यांनी सरकारची परवानगी घेतली पाहिजे. खाजगी सभा भरू नये. दरबार प्रकरणी वादविवाद करू नये. लोकांनी गुरे व नोकर ठरवल्यापेक्षा जास्त ठेवू नये. या फर्मानामुळे मेजवान्या बंद पडल्या. कोणासही दुसऱ्याच्या घरी जाण्याची सोय राहिली नाही. सरकारी हिरांच्या धाकाने लोकांनी सर्व समारंभ व भेटी बंद केल्या. बंडखोर किंवा अराजनिष्ठ मनुष्यास दुसऱ्याच्या घरी जाण्याची बंदी झाली. राजवाड्यात उमराव लोक जमत तेव्हासुद्धा एकमेकांशी त्यास कानगोष्टी करण्याची सोय राहिली नाही. हिंदू प्रजेविषयी तर याहूनही जास्त कडक नियम केले. हिंदूला बसावयाला घोडा मिळू नये, त्याने हत्यार बाळगू नये, उंची पोशाख करू नये आणि छान शोकीने राहू नये अशा बंदोबस्त अल्लाउद्दीनने केला. हिंदूने आपल्या जमिनीचे अर्धे उत्पन्न सरकारात भरावे आणि गाई म्हशींचा सुद्धा कर द्यावा इत्यादी नवीन नियम करून ते सक्तीने अंमलात आणले. कोणाही हिंदूच्या घरात सोने, चांदी किंवा सुपारी देखील राहिली नाही. हिंदू अंमलदारांच्या बायकांना मुसलमानांच्या घरी नोकरी करावी लागे. सरकारी अंमलदार आला की लोक त्यास दुरून नमस्कार करीत. राज्यात हिंदू लोकांस नोकऱ्या मिळेनातशा झाल्या आणि यत्किंचितही एखाद्याने नोकरी धरिली तर त्यास दुसरे लोक आपल्या मुली देत नसत, कारण अशा मुलीस लग्न झाल्यावर मुसलमानांच्या जनानखान्यात नोकरीस जावे लागे. हे कायदे सुलतानाने स्वमताने सुरू केले. त्यात त्याने कोणते कायदे पंडिताचा विचार घेतला नव्हता. राज्यकारभाराच्या कामात आपण करतो हे कायद्याने योग्य आहे की नाही याचा विचार अल्लाउद्दीन करत नसे. एके दिवशी बियाणाचा काझी त्याच्या भेटीस आला असता सुलतानाने त्यास विचारले की मला काही प्रश्न विचारावयाचे आहेत, त्याची तुम्ही खरे खरे जबाब द्याल का? काझी मोठा विद्वान होता. तो घाबरून बोलला, मला वाटते माझे दुर्दैव ओढवले म्हणून आपणास असे प्रश्न सुचले. सुलतान बोलला, भिवू नका व माझ्या प्रश्नांचे जबाब खरे खरे द्या. अल्लाउद्दीनने विचार केला. आपल्या धर्मग्रंथान्वये हिंदूंचे वर्तन कसे असावे? काझी बोलला, हिंदूंचे काम कर देण्याचे आहे. सरकारच्या अधिकाऱ्यांनी चांदी मागितली असता हिंदूंनी मोठ्या अदबीने तक्रार न करता सोने द्यावे. अधिकारी बोलला, मी तुमच्या तोंडात थुंकणार तर लगेच त्याने काकू केल्याशिवाय तोंडाचा आ करावा. असे वर्तन करतील तरच ते शरण आले असे समजावे. अशा प्रकारे इस्लामचा बोज राखणे हे आपले कर्तव्य आहे. परधर्मी लोकास नीच व निंद्य समज असे धर्म आपणास शिकवतो. सुलतान बोलला, कर्तव्य वगैरे मी काही ओळखीत नाही, पण हिंदूंची रग मी पुरी जिरवली आहे. मी हुकूम करण्याचे अवकाश की ते उंदरासारखे बिळात शिरतील. काझी साहेब, आपण विद्वान आहात खरे, पण जगाचा अनुभव आपणास नाही. मी काही शिकलेला नाही, प्रत्यक्ष अनुभव मात्र रगड मिळवला आहे. त्यावरून माझी अशी खात्री झाली आहे की हिंदूंजवळ जोपर्यंत पैसा आहे तोपर्यंत त्यांची कितीही हाल केले तरी ते शरण येणार नाहीत. म्हणून मी असे फर्मान करिले आहे की दही, दूध व धान्य फार तर 1 वर्ष पुरेल इतके हिंदूंपाशी राहू द्यावे. त्याहून जास्त द्रव्यसंचय त्यास करू देऊ नये. असो, या बाबतीत काझी व सुलतान यांचा फारसा मतभेद झाला नाही. मतभेदाचा प्रसंग पुढे आला. युद्धात गमावलेली लूट आणि सरकारी खजिना यावर माझी मालकी आहे की नाही असा प्रश्न पुढे सुलतानाने काझीस विचारला. त्यावर काझी बोलला, आता मात्र माझा मृत्यू जवळ आला खरा. जर मी खरा जबाब दिला तर तुम्ही मला फाशी द्याल, जर खोटा दिला तर परमेश्वर मला फाशी देईल. तरी काझीने खरा जबाब होता तो दिला. इस्लामाच्या फौजेने मिळवलेली लूट सरकारी समजावी, खासगी नव्हे. जितका हिस्सा इतर शिपायास मिळतो तितकाच तुम्ही आपल्याकरिता ठेवावा. जास्त घेण्याचा तुम्हाला अधिकार नाही. मोठमोठ्या खलिफांचे आचरण असेच आहे. या उत्तराने सुलतानास राग येऊन तो बोलला, काय तुम्हास माझ्या तलवारीचे भय नाही वाटत? जनानखान्यासंबंधी मी जो एवढा खर्च करीतो तो सर्व बेकायदेशीर आहे असे तुम्ही मला सांगता काय? काझी बोलला, मला आपल्या तलवारीची भीती वाटते नाही असे नाही, पण माझी मरण्याची तयारी आहे. आपण मला धर्मग्रंथातला प्रश्न विचारिला आणि धर्मग्रंथान्वये मी त्याचे उत्तर दिले. पण धर्मग्रंथ बाजूस ठेवून व्यवहाराची बाजू विचाराल तर लोकांवर दाब ठेवण्याकरिता राजाने भपका दाखवला पाहिजे आणि जनानखाना वाढल्याने भपका वाढतो यात संशय नाही.
पुढे आपण कसा कडक बंदोबस्तात ठेवतो याचे वर्णन करून सुलतान बोलला, हे माझे वर्तन गैरकायदे आहे का? त्यावर काझी जमिनीवर नाक घासून बोलला, महाराज, आपण मला बंदीत टाका किंवा तुकडे करून ठार मारा, पण मी खरे तेच सांगणार. आपल्या वर्तनास धर्मग्रंथात बिलकुल आधार नाही. त्यावर सुलतान उठून मुकाट्याने जनानखान्यात गेला. काझी घरी जाऊन बायका मुलांची शेवटची रजा घेऊन परत आला आणि सुलतानास भेटला. पण सुलतानाने त्यासवर राग न करिता उलट त्यास 1000 टाक म्हणजे रुपये बक्षीस दिले आणि म्हणाला, मी काही धर्मग्रंथ पडलो नाही, तरी पण मी असल मुसलमान आहे. बंडावा मोडण्याकरिता मला नाना प्रकारचे निष्ठुर उपाय करावे लागतात. त्यात राज्याचे कल्याण व्हावे हाच माझा हेतू असतो. लोक सरकारचे हुकूम स्वखुशीने पाळीत नाहीत, तेव्हा त्यासवर जबरदस्ती करावी लागते. लोकांचे ज्यात बरे आहे असे मला वाटते ते मी फरमावतो, मग त्यास धर्मग्रंथाचा आदर असो वा नसो. बरानीच्या लेखातून हे उत्तर विस्ताराने दिले आहे. त्यावरून मुसलमानी राज्यकारभाराचा सामान्य धोरण कसे होते हे व्यक्त होईल. कदाचित वरील भेटीची हकीकत थोडी बहुत काल्पनिक असण्याचेही संभव आहे. तरी पण बरानी हा नेहमी दरबारात वागणारा असून त्याचे सगेवाले सर्व सुलतानाच्या नोकरीत होते. त्यावरून सामान्यतः त्यावेळी प्रचलित असलेल्या कल्पना जरी या वृत्तांतात गोवलेल्या असल्या तरी त्याची किंमत बरीच मोठी आहे. राज्यकारभाराच्या कामी सुलतानाची भिस्त नुसत्या क्रूर वर्तनावर नव्हती. सन 1303 मधील मोगलांच्या स्वारीने तो पुष्कळ नवीन गोष्टी शिकला. दिल्ली येथे मजबूत तट बांधून तेथे त्यांनी आपल्या राजधानीच्या बचावाचा चांगला बंदोबस्त केला. नवीन तोफा, ओतल्या आणि हत्यारे तयार केली. राजधानीच्या प्रवेशद्वारावर चांगली मजबूती करून मोगलांच्या बंदोबस्तासाठी नवीन व बाकब कामगार नेमिले. फौजेची तयारी नेहमी जय्यत असावी अशी योजना करून तत्संबंधीची व्यवस्था ठरवून दिली. प्रत्येक स्वाराचा सालाचा तनखा 234 टंक व 2 घोडे ठेविल्यास आणखी 100 रुपये जास्त ठेवण्याचे ठरविले. या तनख्यात शिपायाची गुजराण चांगली होऊन त्यास हत्यारे वगैरे नीट ठेवता यावी यासाठी धान्याच्या खरेदी विक्रीचा नवीन नियम ठरवून दिले. धान्य विक्रीचा भाव खालीलप्रमाणे ठरविलेले होते. गहू 28 शेरांच्या मनास 3 आणे, तांदूळ 2 आणे, डाळ 2 आणे व मसूर 1 आणा. अल्लाउद्दीनच्या इयातीपर्यंत हे भाव बरोबर चालले. वास्तविक त्यावेळचे हे बाजार दरच होते. कित्येक वेळा धान्याची महर्गता होऊन भाव चढत, ते चढू नयेत म्हणून अल्लाउद्दीनने वरील ठराव केला होता. दिल्लीत धान्याचा तोटा पडू नये म्हणून दुआब वगैरे कित्येक प्रांतातील सरकारी वसूल धान्यातच घ्यावा आणि महर्गता झाली तर ठरीव भावाने ते धान्य लोकांना विकावे अशी तजवीज अल्लाउद्दीनने केली होती. धान्याची ने-आण करणारे इसम ठरवून दिले होते. कोणी व्यापाऱ्याने ठरीव भावापेक्षा जास्त किंमत घेतल्यास त्यास कडक शिक्षा होत असत. कोणी वजनात लबाडी केल्यास लबाडीच्या वजना इतके त्याच्या अंगाचे मांस काढून घेत. भाज्या, फळे, साखर, तेल, टोप्या, जोडे, कंगवे, सुया, घोडे, गुलाम, नोकर, मोलकरणी, वेश्या इत्यादी सर्वाची किंमत ठरवून दिलेली होती. मोलकरणीस 5 पासून 12 रुपये, वेश्येस 20 पासून 40 रुपये, गुलामास 10 पासून 15 रुपये, सुरूप नोकरास 20 पासून 30 रुपये असे भाव ठरविले होते. मुसलमान ग्रंथकारांचा आशय असा आहे की या बाबतींचा विचार त्यावेळच्या प्रघातानुसार केला पाहिजे. सुलतान केवळ छंदिष्ट किंवा मन मानेल तसं वागणारा होता असे यावरून होत नाही. त्याने केलेले नियम त्यावेळच्या स्थितीस योग्य होते आणि त्यांचा परिणामही इच्छिल्याप्रमाणे त्यास हितावहच झाला. बंडे बंद झाली, मोगलांचे हल्ले थांबले, राज्यात शांतता आणि आबादानी झाली. अशी व्यवस्था केल्यावर हिंदुस्थानातील इतर भाग जिंकून आपल्या राज्याखाली आणण्यास सुलतानास विलंब लागला नाही. पंजाबात वायव्य हद्दीवर गाझी मलिक तुघलक यास त्याने ठेवून दिले आणि दक्षिण देश जिंकण्यास मलिक गाफूर यास पाठविले. दोघांच्याही नेमणुका अगदी यथायोग्य होत्या. दोघांनीही आपापली कामे उत्कृष्ट बजावली. देवगिरी व वरंगळ येथे राज्य हस्तगत होऊन अलोट संपत्ती सुलतानास मिळाली. दक्षिण देश यावेळी मुसलमानांच्या ताब्यात गेला. तो बहुतेक शिवाजी महाराजांच्या वेळेपर्यंत तसाच परकी अंमलाखाली राहिला. एवढी सगळी करामत पाहिली म्हणजे अल्लाउद्दीन मोठा कर्तृत्ववान होता असे दिसून येते.
बाजारभाव ठरले गेल्यामुळे लोकांच्या मनाची चलबिचल नाहीशी झाली आणि शेती सुधारून चोऱ्यामाऱ्या कमी झाल्या. सारांश क्रूरपणाबद्दल अल्लाउद्दीनास दोष देताना त्याच्या राज्यकारभाराची प्रशंसा करणे योग्य आहे. आजच्यासाठी धन्यवाद.